मराठा आरक्षण मिळत नसल्याने राज्यात आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत। आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरात मराठा आरक्षणासह डोक्यावर असलेल्या कर्जामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली। दत्ता कैलास महिपाल वय वर्ष 22 असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। तो मूळ बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातला रहिवासी असून वडगाव कोल्हाटी येथे तो वास्तव्यास होता। दत्ता महिपाल या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती। पोलिसांना तरुणाच्या खिशात ही चिठ्ठी आढळून आली। या चिठ्ठीत त्याने बँकेकडून घेतलेलं कर्ज भरता न आल्याने आणि मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत आहोत, त्यामुळे मम्मी पप्पा मला माफ करा असा मजकूर लिहिला आहे। दरम्यान या मृत्यू प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत।